राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. छापा फाउंडेशनचे संस्थापक दामोदर चव्हाण यांच्या घरी श्री गणेश दर्शनाला समाजसेवक, राजकीय, सामाजिक, मित्रपरिवार, जनतेची उपस्थिती लाभली. 15 वर्षापासून दामोदर चव्हाण यांचे कुटुंब श्री गणेश उत्सव साजरा करत गणेशाची सेवा करत आले आहे. एकमेकांच्या भेटीच्या आनंदासह विचारांची देवाणघेवाण होत असते. छापा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना आपत्तीत मदत होते. यावर बोलताना गरजूंना मदत करण्याची इच्छा असेल तर देवशक्ती नक्की देतो, असे मत दामोदर चव्हाण यांनी व्यक्त केले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे. एक त्यांचा जीवन प्रवास आणि गणेशाचं आगमन या अनुषंगाने चर्चा सत्र आहे. दामोदरजी, काय सांगाल? गणेशाचं आगमन कशा प्रकारे झालं आणि आपल्या घरामध्ये गणेशाचा भक्तिभाव उत्सव कशा प्रकारचा आपण आयोजन करत असतो? 6 दिवसाचा गणपती असतो आमच्या घरी. गेली 15 वर्षे झाली आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत आणि खूप उत्सवात हा गणपती साजरा आम्ही करत असतो. पूर्ण फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, समाजकारणातली लोक असतील किंवा राजकारणातली लोक असतील, हे सगळे आपल्या घरी येत असतात आणि बाप्पांचं दर्शन घेत असतात. ह्या सगळ्यांबरोबर एक बिझी स्केड्यूल मधून, म्हणजे आपल्या व्यावसायिक असेल किंवा सामाजिक कामामधून आपण एक वेळ काढून ह्या सर्व लोकांना आपण भेटत असतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद असतोय ह्या उत्सवामध्ये. नक्कीच सरांनी सांगितलेलं आहे का आपण कामामध्ये वेळ काढून या गणेश उत्सव आपण साजरा करत असतो. टिळकांनी जी संकल्पना मांडली, गणेश उत्सवामध्ये अनेक जण एकत्र येतात, आपली विचारांची देवाणघेवाण होते आणि नक्कीच छापा फाउंडेशनचे संस्थापक दामोदरजी चव्हाणच्या माध्यमातून आपले विचार देवाणघेवाण या गणेश उत्सवामध्ये करत असतात. सरांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर अनेक ठिकाणी ते कार्यरत असतात. मेडिकल डिस्ट्रीब्युशन असेल किंवा अनेकांना नोकरीच्या निमित्तानं ऍडव्हर्टाईज करत असतात. कुठे कुठे जॉब आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते सर्वत्र शेअर करत असतात आणि अनेकांना नोकरीचा सक्षम बनवण्यासाठी ते कार्यरत असतात. अनेकांना रोजीरोटी देण्यासाठी ते कार्यक्षम असतात. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, विविध कार्यक्रम ते आयोजन करून तरुणांना, युवतींना ते प्रोत्साहन देत असतात. तर काय सांगाल, एकूणच हे व्यस्त शेड्यूल असतानाही आपण सामाजिक कार्यात, व्यवसायात कार्यरत असतानाही ही शक्ती आपल्याकडे कशी येते, कशा प्रकारचा आपला जीवनशैली आहे? खरं सांगायचं म्हणजे मनात एक भाव असतो की आपण गरजू लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच ही आपल्याला शक्ती भेटत असते की आपण कुठलीही अपेक्षा न करता गरजू लोकांसाठी मदत करत असतो. आणि त्यामुळेच ही तुम्हाला सांगायचं म्हणजे देवच आपल्याला ही शक्ती देत असतो. आपण पाहतो का एक प्रत्येकाला ऊर्जा अंतर असेल तरच ते काम होतं आणि सरांच्या आतमध्ये ती ऊर्जा आहे, म्हणून ते समाजासाठी झटत असतात. स्वतःचा व्यवसाय पुढे नेता नेता आपलं कुटुंब चालवता इतरांसाठी ते काहीतरी देणं लागतं, या भावनेने ते कार्य करत असतात. आता गणेश विसर्जनाचा आजचा हा दिवस आहे. आपल्याकडे गणेशाचं वास्तव्य होतं. आपण धार्मिक भावात या ठिकाणी गणेशाची सेवा केली आणि आता परतीचा प्रवास थोड्या वेळाने चालू होणार आहे. कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराव्या? खरं सांगायचं म्हणलं की गेली आता 5-6 दिवस आपले गणेशजी आपल्या घरात आहेत आणि खरंच खूप आनंदाचं वातावरण आहे. पण आज त्यांचा विसर्जनाचा दिवस आहे. खरंच म्हणजे एकदम भावनिक आज दृश्य दिसणार आहेत आणि बाप्पा घरात असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. लोकांच्या गाठी भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस थोडासा दुःखदच आहे की बाप्पा आज आपल्यापासून जाणार आहेत. त्यामुळे थोडस दुःख आहे. सरांनी एक मनातील बाप्पाचा परतीचा प्रवास हा दुःख देणार आहे असं सांगितलेलं आहे. गणेशाचरणी आपण प्रार्थना करूया की छापा फाउंडेशनला भविष्यात यश लाभो, त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि स्वतःच्या कुटुंबाला एक स्थिर स्थैर्य, आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांना भविष्यातही पाठबळ असत राहू दे. जय श्री गणेशा. आदर्श भारत माझा, कामोठे.